सप्तमी विभक्ती कुठे कुठे होते त्याचा विचार आपण आता करणार आहोत. या पाठामध्ये काही धातू दिलेले आहेत. पहिला धातूंचा विचार करूया. स्निह हा धातू आहे. स्निह. स्नेह याचा अर्थ आहे प्रेम करणे. प्रेम करणे. ठीक आहे. आणि तो धातू थोडासा वेगळा चालतो. होतं स्निह्यती. कारण की तो धातू चतुर्थ गणातला असल्यामुळे कुपचं होतं कुप्यती. कारण की चतुर्थ गणाचं विकरण य आहे. ठीक आहे. मग तसं स्निह्यचं होतं स्निह्यती. चालतो आपल्या नॉर्मल पठतीसारखाच. मग त्यांचं म्हणणं काय आहे, ज्यावेळी स्निह धातू असेल त्यावेळी कर्मामध्ये द्वितीया न होता त्या ठिकाणी सप्तमी होणार आहे. किंवा स्निह्यती धातू ज्यावेळी येईल त्यावेळी सप्तमी विभक्ती होणार आहे. आता शक्यतो आपण कसं म्हणतो, अहम पुत्र शब्द आहे, मी पुत्रावर प्रेम करतो. मग पुत्र शब्द आहे आणि स्निह्यती धातू आहे. तर मग या ठिकाणी पुत्र शब्दाचं काय होणार, पुत्रे. सप्तमी विभक्ती होणार. का होणार, तर स्निह्यती धातू आल्यामुळे. अहम पुत्रे स्निह्यामी. खरं तर अहम पुत्रम व्हायला पाहिजे. मी पुत्रास प्रेम करतो कारण की तो कर्म आहे आपल्यासाठी, ऑब्जेक्ट आहे. मग पुत्रम व्हायला पाहिजे तर नाही. स्निह धातू बरोबर सप्तमी विभक्ती होते. अजून एक वाक्य बनूया. सह पशौ म्हणजे प्राण्यांमध्ये. सह पशौ स्निह्यती. तो प्राण्यावर, जनावरावर प्रेम करतो. अजून एक वाक्य. त्वम हम्म, रामे स्निह्यती. स्निह्यसी. तीन याच्यामध्ये बनवलं. एक उत्तम पुरुषामध्ये, एक प्रथम पुरुषामध्ये, एक मध्यम पुरुषामध्ये. अहम असलं की मी शेवटी, सह असलं की ती शेवटी, आणि त्वम असलं की सी शेवटी. आता काही लोक गंमत म्हणून किंवा संस्कृतची महती सांगतात. बघा, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं आपण कसं बोलू शकतो, अहम त्वयी स्निह्यामी. मग कोणीतरी असा विचार मांडला की खरं तर इथे द्वितीय विभक्ती यायला पाहिजे. अहम त्वाम स्निह्यामी. पण त्वाम जर आला तर त्वाम म्हणजे काय असतं, कर्म. आणि कर्म म्हणजे काय, ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट. मग या बघा, थोडीशी गंमत आहे ही संस्कृतमधली. असं एकाने वर्णन केलेलं आहे, ते मी ऐकलंय, तेच तुम्हाला सांगतोय. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू. मग वस्तू घ्या, वस्तू टाकून द्या, वस्तू जवळ येते, वस्तू लांब जाते. मग संस्कृतचं असं म्हणणं आहे, ज्यावेळी विषय प्रेमाचा येतो त्यावेळी आपण समोरच्याला किंवा कुठल्याही याला ऑब्जेक्ट न समजता, ऐका, एखाद्या वस्तूला, व्यक्तीला ऑब्जेक्ट न समजता त्याच्या आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणून प्रेम अर्थाच्या धातूमध्ये कर्म ऑब्जेक्ट द्वितीया न वापरता सप्तमी वापरली जाते. काय माहित किती कळालं. ऑब्जेक्ट म्हणजे काय पहिला कळून घ्या. कर्म शब्दाला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. आणि ऑब्जेक्टचा इंग्रजी भाषेमध्ये अर्थ काय, ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू. मग एखादी वस्तू काय करतो आपण, घेतो, टाकून देतो. तसं संस्कृतमध्ये नाही. प्रेमाच्या विषयामध्ये समोरच्याला ऑब्जेक्ट न समजता
त्याच्या आतमध्येच प्रेम आहे असा विचार करून आतमध्ये साठी सप्तमी विभक्ती वापरलेली आहे, कर्म ऑब्जेक्ट न वापरता. काय माहिती किती समजलं, पण ठीक आहे. स्नेह्यती. पुढे. हम्म, सोपा आहे धातू. स्नेह्यती चतुर्थ गणातला असल्यामुळे य विकरण लागतो. क्षिप धातू आहे क्षिप, आणि त्याचं होतं रूप क्षिपती. म्हणजे काय? फेकणे. क्षिपती अर्थ काय त्याचा होतो? फेकणे. मग ज्यावेळी हा क्षिपती धातू येतो त्यावेळी आपण सप्तमी वापरतो. बघा, अर्जुन शरम येणार आहे हा शब्द याच पाठामध्ये. क्षरम क्षिपती. अर्जुन बाण सोडतो, फेकतो, टाकतो. मग कोणावरती? भीष्म. समजा भीष्म आपण घेतलं, मग भीष्माची कुठली विभक्ती होईल? सप्तमी. 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 मग आता आपल्याला क्षिपती येतं म्हणून सप्तमी करतो हे तर सोपंच आहे. पण हो. आत, मध्ये, ठाई, वर या अर्थामध्ये कुठली विभक्ती करतो आपण? सप्तमी. मग अर्जुन भीष्मांवर वर आलं म्हणून सप्तमी. मग क्षिपतीमुळे होते हे तर आपल्या लक्षात आहेच. पण हम्म. वर, आत, मध्ये, ठाई हे जे सप्तमी विभक्तीचे मराठीतील प्रत्यय आहेत ते सुद्धा आपल्याला कशाची जाणीव करून देतात की या ठिकाणी सप्तमी विभक्ती होणार आहे. सप्तमी होती. बघा आता व्याधः. व्याधः म्हणजे पारधी. मृगे हरिण किंवा जनावर. मृगे बाणम क्षिपती. क्षिपती. व्याध हरणावरती बाण फेकतो, बाण सोडतो, बाण मारतो, फेकतो. परशुराम किंवा भीष भीष्म आणि परशुरामांचं युद्ध झालं होतं ना. परशुरामे अस्त्रम क्षिपती. भीष्म आणि परशुराम यांचं युद्ध झालं होतं. अ, जी अंबा अंबिका आणि अंबिका आणि अंबाली. अंबालिका. अंबालिका. तर भीष्मांनी तिला एक्सेप्ट नाही केलं. भीष्म म्हटले मी प्रतिज्ञा केलेली, मी कसं तुला एक्सेप्ट करणार? ती म्हटली आता काय करू? जो शाल्व नाव लक्षात नाही माझ्या, त्या राजाने माझा त्याग केला का? तर बरोबर. तू भीष्माकडे राहिलीस त्याच्यामुळे मी तुझा स्वीकार करणार नाही, जरी प्रेम असून तरी सुद्धा. मग ती हम्म. म्हटली आता तुम्हीच माझा स्वीकार केला पाहिजे. भीष्म म्हटले नाही, मी नाही करू शकत, कारण की मी आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. का? तर माझ्या वडिलांना नाही, लग्न करत असताना वडिलांसाठी ज्यावेळी मी शंतनू अ, राजा. हा शांतनूसाठी मी शांतनू आणि सत्यवती. सत्यवती, हा ज्यावेळी सत्यवतीला आणलं तेव्हा मी वचन दिलं होतं सत्यवतीच्या वडिलांना की मी राजगादीवर बसणार नाही, मी जी राजगादी आहे तिच्याशी कायम लॉयल. लॉयल म्हणजे प्रामाणिक राहील एकदम. तर मी नाही करू शकत. ती म्हटली असं शक्य नाही आता. मग ती सगळीकडे फिरते, तिला कोणच मदत करत नाही. मग ती जाते परशुरामांकडे. परशुराम आणि हम्म. भीष्मांचं त्यावेळी युद्ध युद्ध. होतं. परशुराम भीष्माचं युद्ध काय थांबत नाही. मग शेवटी हम्म. कसं तरी ते थांबवतात. भीष्म म्हणतात मी हे करू शकत नाही. मग ती प्रतिज्ञा घेते की मी पुढच्या जन्मामध्ये नक्कीच तुला मारेल, मी पुन्हा जन्म घेईल. मग पुनर्जन्माचा सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याचबरोबर स्वतःला मदत करू शकतो, हाही सिद्धांत महाभारताने आपल्याला दिलेला आहे. मग परशुरामे अस्त्रम क्षिपती. क्षिपती आता क्लिअर आहे. मग क्षिपती सारखाच एक दुसरा धातू आहे मुच. मुच मुंचते. मुंचती एक मुंचती. मुंचती म्हणजे टाकणे, सोडणे अशा अर्थामध्ये फेकणे. मग काय अर्थ सारखाच आहे, फक्त
धातू बदललेला आहे. मुंचती. कसं वाक्य लिहूया आपण? भीमः. भीमः दुर्योधने दुर्योधने गदाम. गदाच म्हणतात का त्याला? शंखचक्र गदा गदाम मुंचते. तर गदा तर सोडू शकत नाही, पण टाकतो आपण, वाक्य बनवायसाठी लिहितोय. मुंचती. सोडतो. टाकतो. अजून रामः रावणे बा श- बाणम. शरान. शर शब्द या पाठात जाणार आहे. शरान मुंचती. मुं मुंचती. मग ज्यावेळी मुंचती नावाचा धातू येणार आहे, त्यावेळी काय? सप्तमी विभक्ती होणार आहे. मग याच अर्थामध्ये अजून एक तिसरा धातू आहे, त्याचं नाव आहे अस. अस. अस धातू आहे. असं होतं अस्यती. मग आपल्याकडे अस अस्ति पण आहे. तो पण धातू कसा आहे? असच आहे. हा पण असच आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? तो जो धातू आहे अस्ति, हा वेगळ्या गणातला आहे. द्वितीय गणातला आहे. पण हा जो अस धातू आहे, हा काय इथे लिहितो? चतुर्थ गणातील आहे. मग चतुर्थ गणातील जर धातू असेल तर फेकणे, त्याचा असा अर्थ आहे. आणि द्वितीय गणातील अस अस्ति धातू असेल तर आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग आता एक दोन वाक्य पाहूया. तशाच अर्थामध्ये आहे. लक्ष्मण लक्ष्मण मेघनाथे मेघनाथे अस्त्रम. अस्त्रम शस्त्रम म्हणूया. शस्त्रम अस्यती. मेघनाथ. मेघनाथावर काय? शस्त्र सोडतो, टाकतो. अश्वत्थामा. अश्वत्थामा उत्तरायाम. उत्तरायाम ब्रह्मास्त्रम क्षिपति. अश्वत्थामा उत्तरेवरती ब्रह्मास्त्र सोडतो. अस्यती. अस्यती टाकतो ब्रह्मास्त्र. भरपूर झाले. अस्यती. मग क्षिप, मुच, अस हे धातू असतील, त्यावेळी काय? सप्तमी विभक्ती होते. हेच धातू पाठामध्ये सुद्धा गेलेले आहेत. बघा पुढे सांगतात. अं, हं. विश्वस हा धातू आहे. विश्वस. खर तर श्वस धातू आहे, त्याला लागतो उपसर्ग वि. त्याचं होतं विश्व. आणि त्याचं रूप बनतं विश्वसिती. विश्वसिती. तुम्ही अष्टाध्यायी.com वरती जर बघितलं, श्वस धातू टाकला. चला बघूया. अष्टाध्यायी.com. धातू. फास्ट फास्ट होते. श्वस. श्वस. बघा मग आता श्वस. पण श्वास धातूचं तर असं श्वसिती आहे. मग काय, त्याला फक्त उपसर्ग लागलेला आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपण उपसर्गार्था हा म्हणजे उपसर्ग लागल्यानंतरच जर आपण पाहिलं, आ उपसर्ग लागला. आश्वसिती समाधान करणे. उच्छ्वसिती विश्वसित होणे. विवसित होणे प्रफुल्लित होणे. निर्श्वसिती मरणे. विश्वसिती विश्वास करणे. आणि तुम्ही जर इथे क्लिक केलं तर तुम्हाला विश्वसती धातू पूर्ण मिळून जाईल. थोडासा वेगळा चालतो हा. विश्वसिती विश्वसित विश्वसंती विश्वसिषि विश्वसिषी विश्वसिथ विश्वसिथ
विश्वसिमी, विश्वसिवह, विश्वसिमह. महा कुठल्या गणातला धातू आहे? द्वितीय गणातला. आणि 64 क्रमांकाचा धातू आहे. त्याच्यामुळे तो थोडा वेगळा चालतो. त्याचा अर्थ काय? प्राणणे. श्वास म्हणजे काय? प्राणवायू आत घेणे, बाहेर सोडण्याला प्राणन म्हणतात. मग त्याचा अर्थ तो आहे. पण उपसर्ग लागल्यामुळे काय झाला? धातूंचा अर्थ बदली झाला. मग ज्यावेळी विश्वसती आपण धातू वापरतो त्यावेळी काय सप्तमी विभक्ती होते. रामः विभीषणे विश्वसती. राम विभीषणावरती विश्वास होतो. किती मोठी गोष्ट आहे ही, की शत्रूचा भाऊ त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला. का? असं हे आमच्या गुरुवाऱ्यांकडून ऐकलंय, कारण की तो भगवंताला शरण गेला. शरण जाणं भगवंताला खूप महत्वाचं आहे. 7व्या अध्यायामध्येच काल मी श्लोक सांगितला, की शरण गेल्यानंतर या मायेतून पहिलं पार जाता येतं. काय श्लोक आहे? दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मग या मायेतून कोण पहिलं पार होऊ शकतं? जो मला प्रपद्यन्ते, जो मला शरण येतो. विश्वसती, विश्वास केला. अजून कोणी असा विश्वास केला? ठीक आहे. वालीही, नाही, वाली. सुग्रीवः. सुग्रीवः रामे विश्वसती. सोपं आहे का? भगवान मारायला जाणार, पण दोघं दिसताना सारखे दिसतात. शेवटी माळ टाकावी लागली आणि त्यावेळी भगवंताने बरोबर वालीला मारलं आणि सुग्रीवाला राज्य दिलं. बऱ्याच लोकांचे प्रश्न आहे, देव असताना मागून वगैरे कसं मारलं? तर जास्त डोक्यात नाही घ्यायचं ते. मारलं मारलं का? तर आतताई जो आहे, जो दुर्व्यवहार करतो, त्याला कसंही मारा, पुढून मागून वरून कसंही मारा. आतताईनं त्याला कसंही भेटेल तिथे मारा, अडचण नाहीये. ठीक आहे. चैतन्य महाराज सांगत असतात, जो पाऊल टाकताना सुद्धा आपल्या गुरूंना विचारून टाकतो, तो जर वालीला मारत असेल तर विचार न करता मारला असेल का? मग आपली बुद्धी तिथपर्यंत चालत नाही असं समजून काय आपण सोडून द्यावं. चैतन्य महाराजांचं एक छान असतं, की रामाने का मारलं आणि हजार प्रश्न करण्यापेक्षा जो राम एक एक शब्दाचं उच्चारण करताना 10 वेळा विचार करतो, एक एक क्रिया करण्यापूर्वी वशिष्ठ विश्वामित्रांना विचारतो, असा श्रेष्ठ असणारा नरोत्तम असणारा राम जर वालीला मारत असेल तर विचार न करता मारला असेल का? आपल्याला ते समजू शकत नाही असं म्हणून पुढे चालावं. आपल्याला सगळं समजतं असं काही नाहीये. ठीक आहे. विश्वस्थिती. मग विश्वस्थिती. रामजी म्हणतायत जा तू युद्ध कर वालीशी. आता वालीने किती वेळा सुग्रीवाला हे केलेलं असतं तरी सुद्धा रामावरती विश्वास ठेवतो. रामे विश्वसती. अशा प्रकारे हे धातू आहेत. पुढचा धातू आहे आद्रियते. अ, हा धातू असताना सुद्धा आद्रू धातू आहे. आद्रू. आ उपसर्ग आहे, द्रू धातू आहे. त्याचं रूप होतं आद्रियते. मग हे आद्रियते हा धातू ज्यावेळी येतो त्याचा अर्थ काय आहे? आदर करणे. आदर करणे, रिस्पेक्ट करणे, आदर करणे. मग कसा अर्थ होणार? वाक्य होणार, नृपः प्रजेचा आदर करतो. मग खरं तर प्रजेचा व्हायला पाहिजे, चा आहे, प्रजानाम व्हायला पाहिजे, नाही. आद्रियते या धातूमुळे काय झालं? प्रजासु. हे त्यांनीच दिलेलं उदाहरण आहे. नृपः प्रजासु आद्रियते, शिष्य गुरुषु आद्रियते किंवा गुरव आद्रियते. शिष्य गुरव आद्रियते. शिष्य गुरुवरती काय गुरुचा आदर करतात. मग स्नेह धातू, क्षिप धातू, मुच धातू,
अ, अस धातू, विश्वस धातू, आर्द्र धातू, हे धातू आल्यानंतर काय होत असतं? सप्तमी विभक्ती होते. अजून असे बरेचसे विशेषण या पाठामध्ये आहेत, बरेचसे आहेत, त्याच्यामुळे आपण ते नंतर पाहूया. हे भरपूर झालं. अस्मत् शब्द, देन सेवधातू लोट लकारामध्ये, देन ष्टुत्व संधी आणि सप्तमी कुठे कुठे होते यांचे हे काही क्रियापद आहे. कुठलं कुठलं आहे? स्निश्यती, क्षिपती, मुंचती, अस्यती. अस्य का झालं? चतुर्थ गणातील आहे म्हणून. आणि आद्र, त्याचं होतं आद्रियते. अशा प्रकारे हे जे धातू आहे त्यांना बोल्डमध्ये करतो. तुम्हाला जमलं तर दोन दोन उदाहरणं तुम्ही लिहा, जेणेकरून त्याची प्रॅक्टिस होईल. धड्यामध्ये सुद्धा ते येणारच आहे. आता काही विशेषण राहिलेले आहेत. ते शब्द आल्यानंतर सुद्धा काय सप्तमी विभक्ती होते, त्याचा विचार आपण नंतर करूया. ओम शांती 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 ही.